7वा दिवस. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीत सारखीच कृतज्ञ असते, हे वाक्य आहे बहाई धर्माचे पर्शियन संस्थापक बा उल्ला यांचं, ज्यांचा कालखंड होता 1817 ते 1892. नातेसंबंधात काही वाद निर्माण झाले असतील, आर्थिक ताण झाला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणं. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू तर नकळतपणे आपण त्या घडणारच असं गृहीत धरलेलं असतं. गोष्टी अशा घडणारच असं मानणं हे नकारात्मकतेचं सर्वात मोठं कारण आहे. गोष्टी अशा घडणारच या गृहीतकामध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही, त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपण थांबवतो. दुसऱ्याचे आभार मानण्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत असते. याउलट गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्याने कमी व्हायला लागतात. तुमची तब्येत जेव्हा चांगली असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असता का? का तुम्ही जर आजारी पडलात किंवा तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव होते? तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असता की जेव्हा नोकर कपात होणार आहे अशी बातमी कानावर येते तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं? तुमचा पगार किंवा वेतन मिळालं की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता की तुम्ही ते गृहीत धरता? सगळं काही सुरळीत चाललं आहे तर तुम्ही कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता का? की काही अडचणी आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांजवळ बोलता? तुमची मोटर गाडी जेव्हा व्यवस्थित चालत असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता का? की ती जेव्हा बंद पडते तेव्हाच तिच्याबद्दल तुम्ही विचार करत असता? प्रत्येक दिवशी तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की आयुष्याला तुम्ही गृहीतच धरलेला आहे? गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की त्याचा परिणाम म्हणजे नकारात्मक विचार आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि आपण तक्रार करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो की तक्रार करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच. तुम्ही जर हवामानाबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, तुमच्या जोडीदारांविषयी, तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, अनोळखी व्यक्तींविषयी, रांगेत उभं राहण्याबद्दल, बिलांबद्दल, अर्थव्यवस्थेविषयी, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी किंवा कंपनीच्या सेवेबद्दल तक्रार करत असाल तर तुम्हाला कृतज्ञता नाही आणि तुमच्या या तक्रारखोर स्वभावामुळे प्रत्येक तक्रारी गणिक तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण होण्यापासून आणखी दूर दूर लोटता आहात. तुमच्या लक्षात आलं असेल की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊ लागतं. काहीतरी मोठ्या प्रमाणावर बिनसतं आणि गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. याचा अर्थ हे तुमच्याही नकळत तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे हे घडलं असावं तुमच्या लक्षात येईल. आपल्याला आपल्या जीवन प्रवासामध्ये जे काही वाईट अनुभव आलेले असतात किंवा आयुष्यामध्ये काही वाईट घटना घडलेल्या असतात, तर त्याच्या आधारावर आपण आपल्या जीवनाची, आपल्या आयुष्याची काहीतरी अनुमानं लावायला लागतो. म्हणजे घडलेले काही प्रसंग, घडलेल्या काही घटना म्हणजेच आपलं संपूर्ण आयुष्य, अशा पद्धतीने आपली विचारधारा व्हायला लागते. आणि लेखिकेला हे सांगायचं आहे की अशा पद्धतीची ज्यावेळेला विचारधारा व्हायला लागते त्यावेळेला गृहीत धरणं हा प्रकार सुरू होतो. म्हणजे आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला आपण गृहीत धरायला लागतो. माझ्या आयुष्यातनं असंच होणार आहे, माझ्या आयुष्यातनं तसंच होणार आहे, किंवा माझ्या आयुष्यात हे होणार नाही आहे, माझ्या आयुष्यात ते होणार नाही आहे. हा जो प्रकार आहे हा प्रचंड नकारात्मकतेकडे घेऊन जातो, हे लेखिकेला सांगायचं आहे. आपण जर विचार केला तर हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर हे 4 पिलर्स जे आपण म्हणतो की जे मानवी जीवन यशस्वी आणि समृद्ध होण्यासाठी गरजेचे आहेत, तर त्या 4ही बाबतीत खूपदा आपण काही जे आपल्याला काही काळापुरते अनुभव आलेले असतात तेच संपूर्ण आयुष्यभरासाठी येतील असं काहीतरी विचार करायला लागतो आणि त्या व्हायब्रेटरी पॅटर्नशी आपण रेझोनेट होतो.
नेमकं हेच टाळणं गरजेचं आहे. आता समजा हेल्थच्या बाबतीत म्हटलं ना, तर युजली बघा की केव्हा तरी काहीतरी खाल्लेलं असतं, त्याच्यामुळे खोकला लागलेला असतो. ओके, तर त्याच्यावरून आपण अनुमान काय काढतो, अमुक खाल्लं ना की मला खोकला येतो, तमुक प्यालं ना की मला सर्दी होते, मला सोसत नाही, अमुक पद्धतीचा व्यायाम केला ना की मला चालत नाही, माझं अंग खूप दुखायला लागतं, माझा पिंड जो आहे हा व्यायाम करण्यासाठी नाहीच आहे. करिअरच्या बाबतीत म्हटलं तर मी कितीही काम केलं तरी माझ्या वरिष्ठांचं समाधानच होत नाही. सगळे बॉस लोक असतात ना, हे नेहमी वाईटच असतात. आता असा कधीतरी अनुभव आलेला असतो, पण सरसकट सगळे बॉसच वाईट असतात असं आपण कन्क्लुजन काढून मोकळे होतो आणि त्या विचारांशी रेझोनेट व्हायला लागतो. ऑफिसमध्ये ना कोणालाही काहीही मदत करण्यात अर्थ नाही, सगळेजण मग गृहीत धरतात. आता हे सगळे जे काही मी सांगितलं, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअरवरती, हे आपल्या काही अनुभवांच्या आधारे आपण संपूर्ण जीवनाकडेच त्या दृष्टीने बघायला लागतो. आणि हेच लेखिका म्हणते की आपण नकारात्मकतेकडे जातो, आपण तक्रार झोनकडे जातो. मला आठवतं की देवानंदचा गाईड सिनेमा आहे ना, त्याच्यामध्ये एक खूप सुंदर डायलॉग आहे देवानंदच्या तोंडी. वहिदा रेहमान ज्या वेळेला तिच्या आयुष्याची सगळी कहाणी सांगते, थोडक्यात रडगाणं गाते आणि स्वतःच्या नशिबाला दोष देते, त्यावेळेला त्याच्या तोंडी एक डायलॉग आहे, जो लोग अपने नसीब को कोसते हैं ना, उनका नसीब भी उनको जिंदगी भर कोसते रहता है. आणि हे खरं आहे. आपण जितका नकारात्मक विचार करू, ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांना धरून बसू, तो साहजिकच आत्ता देखील आपण त्या व्हायब्रेटरी पॅटर्नला रेझोनेट होतो, तसाच विचार करायला लागतो आणि तशाच पद्धतीचे प्रसंग पुन्हा आकर्षित करायला लागतो. आणि या चक्रव्यूहात आपण फसलेलो आहोत हे आपल्याला अजिबात कळत नाही. हाच प्रॉब्लेम आहे. बरं, हे नुसतं आता हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर सांगितलं, याच्याशिवाय सुद्धा अजूनही बरेचसे टॉपिक आहेत की ज्याच्याविषयी आपण आपली आपली कन्क्लुजन काढलेली असतात. ओके, उदाहरणार्थ हवामान, त्याच्यानंतर ट्रॅफिक, अर्थव्यवस्था, महागाई, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपली आपण काहीतरी कन्क्लुजन्स काढलेली आहेत आणि त्याच विचारधारेला आपण धरून बसतो की काही खरं नाही, हल्ली देशाचं वाटोळं होत चाललेलं आहे, महागाई काही कमी व्हायची चिन्ह नाही आहेत, आता हे घेणं काही परवडत नाही आहे, अमक्याची बिलं किती यायला लागली आहेत, तमक्याचं बिल भरायचं म्हणजे टेन्शनच आहे. या विचारधारेमध्येच आपण खूपदा गुरफटलेलो असतो आणि त्याच्यामध्ये जसं काही ते मेरुगो राऊंड असतं तसं गोल 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 फिरत असतो. लेखिका असं म्हणते आहे की ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडत असतात त्यावेळेला तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली होती का? कृतज्ञता व्यक्त करता का? हेल्थ रिलेटेड असेल, वेल्थ रिलेटेड असेल, रिलेशनशिप रिलेटेड असेल किंवा करिअर रिलेटेड असेल, ज्या वेळेला एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग वॉज फाईन, त्यावेळेला आपण कृतज्ञता व्यक्त करतो का? नाही करत. आपल्याला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी इमर्जन्सी आली, काही ना काही संकट आली की आपण धावा करायला लागतो, एरवी नाही कधी करत. म्हणून प्रार्थना करणे म्हणजे भीक मागणे नव्हे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रार्थना करणे म्हणजे आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्याविषयी खूप खूप कृतज्ञ राहणे. हेच कळत नाही. म्हणजे सगळं चांगलं असताना प्रत्येक गोष्टीबाबत आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आहे, हे लेखिकेला स्ट्रॉंगली सांगायचं आहे. हेल्थ रिलेटेड, तुम्हाला हेल्थचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मग आता कृतज्ञता व्यक्त करा. किंवा आता जर का प्रॉब्लेम आला असेल तर तो आधी सगळं ओके असताना आपण कृतज्ञता व्यक्त केलेली नाही आहे म्हणून आले. आता जर का तुमची आर्थिक व्यवस्था बऱ्यापैकी असेल तर कृतज्ञता व्यक्त करायला लागा. काय नाही आहे त्याच्यापेक्षा काय आहे तिकडे फोकस करा. आणि जर का आता आपल्या अपेक्षेप्रमाणे आपली सांपत्तिक स्थिती नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की पूर्वी ज्या वेळेला सगळं बऱ्यापैकी चाललेलं होतं त्यावेळेला आपण कृतज्ञता व्यक्त केलेली नाहीये. सेम इज द केस विथ रिलेशनशिप. आज जर तुमची रिलेशनशिप कंडिशन चांगली असेल तर कृतज्ञता मनापासून व्यक्त करा. आज जर का ती नसेल तर ज्या वेळेला चांगली होती त्यावेळेला आपण कृतज्ञता व्यक्त केलेली नाही
म्हणूनच आज हे दिवस बघायला मिळत आहेत आपल्याला. करिअरच्या बाबतीत पण सेम. आज जर का इफ यू आर हॅपी विथ युअर करिअर तर कृतज्ञता व्यक्त करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आज जर का नसेल आपली परिस्थिती तशी, करिअर आज मनासारखं नसेल आपलं होत, इफ वी आर नॉट हॅपी विथ आवर करिअर, दॅट मीन्स की ज्या वेळेला चांगलं काहीतरी चाललेलं होतं त्यावेळेला आपण कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. कृतज्ञता जितकी व्यक्त करू तितकं कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. हेच लेखिकेला आवर्जून सांगायचं आहे आणि त्यासाठीच आहे हा उपक्रम. त्यासाठीच लिहिले तिने पुस्तक. त्यासाठीच ते इतक्या भाषांमध्ये ट्रान्सलेट होऊन इतक्या देशामध्ये फिरते आणि खरोखर अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडत आहेत. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्य आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल तर कृतज्ञतेमुळे तिच्या जादूमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. धुराचं वलय जसं हवेत विळून जातं तशी नकारात्मक परिस्थिती अदृश्य होईल, अगदी जादू झाल्यासारखी. अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थितीत कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल याचा शोध घ्यावा लागेल. तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूनं बदलणार हे तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल असं काहीतरी तुम्हाला नक्कीच सापडेल. जीवनातली खरी जादू कळल्यामुळेच वॉल्ट डिस्नी यांनी त्यांच्या पॉलियाना या चित्रपटात हे कसं करता येईल हे दाखवलंय. वॉल्ट डिस्नी यांचा 1960 प्रदर्शित झालेल्या पॉलियाना चित्रपटात त्यांनी द ग्लॅड गेम म्हणजे आनंदी खेळ दाखवला आहे. त्यांचा मी लहान असताना माझ्या मनात खोलवर परिणाम झालेला आहे. माझ्या बालपणी आणि कुमारावस्थेत ग्लॅड गेम मी कायम खेळायचे. या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत, विशेषतः नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध तुम्ही घ्यायचा असतो. नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा गोष्टींचा किंवा खरं तर कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घेत असताना त्यातून सुटण्याचा मार्ग आपोआप दिसू लागतो. वॉल्ट डिस्नी यांनी कृतज्ञतेची जादुई शक्ती पॉलियानामध्ये दाखवली आणि त्याआधी हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी याच जादूमय शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगितलंय. ते म्हणतात, चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो व थोडंही शिकलो नसलो तर आपण आजारी तरी पडलो नाही आणि आजारी पडलो असलो तरी आपण मेलो नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहूया. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी हे लिहिलेलं आहे, ज्यांचा कालखंड अंदाजे इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 हा होता. चला बुद्धांच्या या शब्दामधून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं शक्य आहे अशा समस्येची किंवा नकारात्मक घटनेची निवड करा आणि कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं हे एक आव्हान ठरू शकतं, याची मला जाणीव आहे. पण बुद्धांनी ते कसं करायचं याचाही मार्ग दाखवला आहे. या 10 गोष्टींची तुमच्या संगणकावर किंवा कृतज्ञता वहीत नोंद करा. उदाहरणार्थ, तुम्ही बेकार आहात ही तुमची समस्या आहे असं गृहीत धरू आणि तुम्ही खूप प्रयत्न करत आहात असं असूनही तुम्हाला अजूनही काम मिळत नाहीये. या परिस्थितीत जादूने बदल घडवून आणायचं तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचं आचरण करावं लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याची काही उदाहरणं पुढे मी दिलेली आहेत. 1. या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येतो याबद्दल मी कृतज्ञ आहे. 2. मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 3. माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 4. आयुष्यात पहिल्यांदाच मी बेरोजगार झालो आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 5. बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत याबद्दल मी कृतज्ञ आहे. 6.
नव्या कामांसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा द्यायच्या हे आता मला माहीत झालंय आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 7. माझी तब्येत मला साथ देते आहे आणि अजूनही मी काम करू शकेन याबद्दल मी कृतज्ञ आहे. 8. कुटुंबानं या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 9. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे, मला खरोखरच याची गरज होती. 10. नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व होतं हे मला कळलं. आत्तापर्यंत कामाचं हे महत्त्व मला कधीच जाणवलं नव्हतं, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बेरोजगार व्यक्तीने अशी कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थितीही त्याच्याकडे आकर्षित होण्यात होईल. यामुळे त्याच्या सध्याच्या परिस्थितीत जादूमयरित्या बदल व्हायला हवा तसा तो होईलच. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी आहे आणि नकारात्मक परिस्थिती बदलता येऊ शकण्याचे अमर्यादित मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करायला लागेल आणि मग बघा काय जादू घडते ती. आपण आता दुसरं उदाहरण घेऊया. मुलाचे त्याच्या वडिलांबरोबर तितकेसे चांगले संबंध नाहीत. या नात्यामुळे एकमेकांना त्रास होतो आहे. आपण काहीही केलं तरी ते वडिलांना कधीच चांगलं वाटत नाही, अशी मुलाची भावना आहे. 1. माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखरच चांगले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 2. स्वतःला जे शिक्षण मिळालं नाही ते शिक्षण मला मिळावं यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. 3. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच आमच्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांना किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला याची मला लहानपणी कल्पनाच नव्हती. त्याबद्दल मी आत्ता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 4. मी लहान असताना प्रत्येक शनिवारी ते मला बास्केटबॉल खेळायला घेऊन जायचे, त्यांच्याबद्दल मी आज कृतज्ञता व्यक्त करतो. 5. माझे वडील पूर्वी खूप कडक होते, पण आता मात्र ते तसे वागत नाहीत, याबद्दल मी कृतज्ञ आहे. 6. माझ्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटायची, म्हणून तर ते माझ्याशी कडक वागायचे. त्यांना ही जी माझ्याविषयी काळजी वाटते त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 7. माझ्या आणि वडिलांच्या नात्यातून मला माझ्या मुलांशी वागताना लागणारा कनवाळूपणा आणि अधिक समजूतदारपणा शिकता आला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. 8. आपली मुलं वाढवताना ती आनंदी आणि आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं किती महत्त्वाचं असतं हे मी माझ्या वडिलांकडूनच शिकलो आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. 9. मी जेव्हा वडिलांबरोबर हसतो तेव्हा मला खरोखरच कृतज्ञ आणि धन्य वाटतं. काही लोकांना असं कधीच हसता येत नाही कारण त्यांना वडील नसतात, तर काही जणांचे वडील लवकर मरण पावतात, त्यांनाही वडिलांबरोबर परत कधी हसण्याची संधी मिळत नाही. 10. मला वडील आहेत याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचा चांगला काळही होता आणि यापुढेही माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. मुलाने वडिलांबद्दल जर अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर परिणामी त्यांच्या नात्यात आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा लगेचच वडिलांकडून चांगल्या गोष्टी त्यानं घेतल्या आहेत हे त्याला आठवायला लागलं. मुलगा जरी मनातल्या मनात ही कृतज्ञता व्यक्त करत असला तरी उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्याच्या आणि वडिलांच्या नातेसंबंधांवर झाल्याचं दिसून येईल. मुलाच्यात जर ही कृतज्ञता कायम राहिली तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबरच्या त्याच्या परिस्थितीत चांगला बदल घडून यायलाच हवा आणि लगेचच त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा घडून यायला सुरुवात व्हायला हवी. लेखिका आपल्याला असं स्ट्रॉंगली सांगते आहे की तक्रार आणि कृतज्ञता एकत्र नांदत नाही. ओके, म्हणजे काय तर आपण प्रत्येक गोष्टीविषयी जसं की हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर हे 4 पिलर्स जे जीवनाचे आहेत त्याच्याविषयी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ज्या वेळेला आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो त्यावेळेला तक्रार करणं शक्यच नाही आहे. ज्या वेळेला आपण आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी कृतज्ञ असतो त्यावेळेला आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी तक्रार करणं शक्यच नाही. सेम इज द केस विथ रिलेशनशिप. ज्या वेळेला आपण रिलेशनशिपच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करत असतो त्यावेळेला रिलेशनशिप विषयी तक्रार कशी येईल. आणि सेम इज द केस विथ करिअर. ज्या वेळेला आपण करिअर विषयी आपल्या कृतज्ञता व्यक्त करतो त्यावेळेला त्याच्याविषयी तक्रार करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि म्हणून तिने जे वॉल्ट डिस्नेचं जे सांगितलेलं आहे, पॉलियान ह्या
पुस्तकाबद्दल, पॉलियन ह्या सिनेमाबद्दल, तर त्याच्यामध्ये तेच आहे. ते परत मी रिपीट करत नाहीये, पण ते जर बघितलं आपण, ते जर वाचलं, तर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात की किती छोट्या छोट्या गोष्टी आपण मिस करतोय. ॲप्रिशिएट करण्याविषयी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या, आणि अपेक्षा हीच आहे की सतत आपण कृतज्ञता व्यक्त करत राहावी. गौतम बुद्धांनी जे हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, ते आता लोक काही ना काहीतरी नवीन संशोधन केल्यासारखं सांगतायत. त्यांनी सांगितलंच ना हे, की बाबा काही ना काहीतरी आपल्याला, आपण शिकलेलो असो किंवा नसो, कमी शिकलेलो असो किंवा जास्त शिकलेलो असो, आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्याला काही प्रॉब्लेम जरी असला तरी आपण जिवंत आहोत याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. सो ही जी थॉट प्रोसेस आहे, ही काय सांगते की जे काही आहे त्याच्याविषयी कृतज्ञता द्यायला लागा. मग तुम्हाला निसर्गाकडून, त्या शक्तीकडून, युनिव्हर्सकडून तशाच पद्धतीच्या घटना, गोष्टी रेसिप्रोकेट व्हायला लागतात, ज्याच्याविषयी तुम्ही कृतज्ञता आयुष्यभर व्यक्त करत राहाल. हीच जादू, आणि हेच कळायला पाहिजे. लेखिका वारंवार हेच सांगते, ज्याच्याकडे जितकी कृतज्ञता जास्त, त्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टी भरभरून असणारच आहे. ज्याच्याकडे कृतज्ञता नाहीये, त्याच्याकडे कधी काळी भरभरून असलेलं सुद्धा काढून घेतलं जाणार आहे. हा नियम आहे निसर्गाचा. आणि म्हणूनच आपला जन्म तर आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे या पृथ्वी तलावरती. जर का आनंदी, समाधानी, समृद्ध अशा पद्धतीचं आयुष्य आपल्याला जगायचं असेल, तर आयुष्यामध्ये जे 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 म्हणून काही दिसतंय त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागेल. आणि मग बघा आयुष्यामध्ये काय घडतं ते. सर्व गोष्टी चांगल्या चाललेल्या असताना आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचं लक्षातच येत नाही, पण काहीतरी घडलं की सुरू, असं आपलं आहे. म्हणून लेखिकेला हे म्हणायचं आहे की तुम्ही जितक्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करत राहाल, तितकं तुमच्या आयुष्यामध्ये सर्व बाजूनी चांगल्या घटना घडणं सुरू होईल. आणि ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट, ही काही थिअरॉटिकल गोष्ट नाहीच आहे. आणि म्हणूनच तिला एवढ्या तळमळीने या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. वर्स्ट कंडिशन मध्ये सुद्धा आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो हे लेखिकेने उदाहरण जे दिलेलं आहे. आपण समजा बेकार आहोत आणि घरात बसून आहोत, तर त्याच्यातून सुद्धा कशा काही पॉझिटिव्ह गोष्टी शोधायच्या आणि कृतज्ञता व्यक्त करायची, सो दॅट निसर्ग आपल्याला, आपण जे बेकार आहोत त्याच्यातून आपली सुटका करून खूप सुंदर संधी आपल्याला देईल. नातेसंबंधाच्या बाबतीत जे तिने एक उदाहरण दिलेलं आहे की मुलाचं आणि वडिलांचं नातं चांगलं नाही आहे, आणि त्या संदर्भात तिने वडिलांच्या विषयी कशा पद्धतीने विचार केला पाहिजे, सो दॅट काहीतरी कृतज्ञतेचा भाव मनामध्ये निर्माण होईल. हे खूप सुंदर पद्धतीने सांगितले. आपण तेच रिपीट न करता एक वेगळ्या अँगलनी आपण थोडंसं चिंतन करूया. तर त्याच्यासाठी मागे जसं आपण केलं होतं, 2-3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा, शांतपणे अलगद डोळे मिटायचे आणि फक्त जे कानावर पडतंय ते ऐकायचं. तुम्हाला वडिलांच्या बद्दल अनेक असे मुद्दे मिळतील की ज्याच्याविषयी आपण विचारच केलेला नाही, ज्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीच नाही आपण आजपर्यंत कधी. आणि त्याच्यासाठी थोडंसं चिंतन व्हायला पाहिजे, स्वतःमध्ये आपण पाहायला पाहिजे. म्हणून डोळे मिटून बसायला सांगितलंय. डोळे मिटून बसा आणि फक्त ऐका. आई घराचं मांगल्य असते, तर वडील घराचं अस्तित्व असतात. पण या घराच्या अस्तित्वाला खरंच कधी आपण समजून घेतलंय का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. काही लोकांनी वडिलांची व्यक्तिरेखा रेखाटली, पण ते तापट, व्यसनी, मारझोड करणारी अशा पद्धतीने. आईकडे अश्रूंचे पाट असतात, पण वडिलांकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडत असतो, कारण ज्योतीपेक्षा समयीच जास्त तापत असते.
रोजच्या जेवणाची सोय करणारी आई जशी लक्षात राहायला हवी, तसंच आपल्या आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणारे वडील, त्यांना विसरून कसं चालेल? आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचे वडील वारले तरीही रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींचा आधार व्हायचा असतं. पत्नी अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालायचा असतो. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहिली की कळतं आमच्या नशिबाची बोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला बरमुडा घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्टच वापरायला काढतील. मुलगा सलूनमध्ये 100 रुपये खर्च करतो, मुलगी ब्युटी पार्लरमध्ये 250 रुपये खर्च करते, पण त्याच घरातले वडील दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडतात. वडील आजारी पडले तरी पटकन दवाखान्यात जात नाहीत. ते आजाराला मुळीच घाबरत नाहीत, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील की काय याची त्यांना भीती वाटते, कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. ऐपत नसली तरीही मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून देण्यासाठी वडील झटतात. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण वडील होणं टाळता येऊ शकतं. पण वडील कधीच वडील होण्याचं टाळत नाहीत. किंबहुना आईच्या असण्याला किंवा आई होण्याला वडिलांच्यामुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आडणारे वडील, ते कोणाच्याच लक्षात येत नाही. कोणत्याही मंगल प्रसंगी घरातली सर्व मंडळी जातात, पण मयताच्या वेळी मात्र वडिलांनाच जावं लागतं. तरुण मुलगा जेव्हा उशिरा घरी येतो तेव्हा त्याचे वडीलच जागे असतात. मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारे वडील, मुलीच्या स्थळांसाठी उंबरठे झिजवणारे वडील, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारे वडील, खरंच किती ग्रेट असतात ना. आता सर्वांनी सावकाश डोळे उघडा आणि समोर पहा. कुठेतरी हे शब्द भिडलेत का हो अंतःकरणाला? भिडणं गरजेचं आहे. कुठेतरी जाणवलंय का की कधीच आपण ह्या अँगलनी आपल्या वडिलांच्याकडे पाहिलंच नाही? ते पाहणं गरजेचं आहे, गरजेचं होतं. मग आज का नाही कृतज्ञता व्यक्त करायची? रोज का नाही कृतज्ञता व्यक्त करायची? याचं कारण का माहिती आहे का? लेखिका असं सांगते की तुमच्या हृदयामध्ये जो भाव आहे ना, जो फील आहे ना, त्याच इंटेन्सिटीने, त्याच पद्धतीने कृतज्ञता काम करते. आणि म्हणूनच सतत आपल्याला कृतज्ञतेच्या भावामध्ये राहायचं आहे, असं लेखिका सांगते. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीनं तुमची कृतज्ञता काम करत असते. कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर त्या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एकदा का कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करायला लागली की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होतो. हा पहिला पुरावा लगेचच तुम्हाला दिसून येतो. आणि म्हणूनच कृतज्ञतेच्या या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की परिस्थितीत सुधारणा व्हायला लागणार आणि प्रश्नांची उत्तरं तुमच्या दृष्टिपथात येणार हे तुम्हाला कळून चुकतं. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या आतून, मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर मन एकाग्र करणं हेच त्याचं उत्तर आहे. त्यानंतरच बाहेरच्या जगात जादू तिची किमया कशी करते हे तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञ वाटतं अशा 10 गोष्टींची लेखी यादी करताना ती खालील पद्धतीने लिहा. प्रत्येक गोष्टीबाबत लिहिताना मी कृतज्ञ आहे कारण किंवा मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण. प्रत्येक वाक्यात कारण लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जर वॉल्ट डिस्नीनं ज्या पद्धतीनं कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरली तशी ती वापरणं सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीने लिहा. मला आनंद वाटतो कारण. ज्या गोष्टीसाठी आनंद वाटतो तिच्या उल्लेखाने वाक्य संपवा.
एकदा का तुम्हाला ज्याविषयी कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टी तुम्ही लिहून काढल्यात की नकारात्मकतेतून बाहेर येण्याच्या जादूच्या मार्गाची कृती संपवायच्या आधी उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. आणि निदान फक्त आजचा दिवस तरी काहीही नकारात्मक न बोलता घालवण्याचा प्रयत्न करा. हे अवघड वाटू शकतं, पण बघा, प्रश्न फक्त एका दिवसाचाच तर आहे. हे करण्यामागचं कारण असं की आपल्यापैकी बहुसंख्य जणांना आपण किती नकारात्मक बोलतो याचा अंदाज नसतो. पण दिवसभरात तुम्ही जर शब्दांवर लक्ष ठेवाल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मकता आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच आणखी गोष्टी आपल्या वाट्याला येतात. अशा वेळी तुम्ही काय बोलत आहात याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही थांबू शकता आणि आपण जे बोलणार आहोत त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करता. तुम्ही जर नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं जर तुमच्या लक्षात आलं तर अशा वेळी वापरण्याची एक जादूची जीवनरेखा आहे. नकारात्मक बोलणं सुरू होतंय असं वाटलं की तत्क्षणी थांबा आणि म्हणा, पण कारण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटतं हे सांगून वाक्य पूर्ण करा. ही जादूची जीवनरेखा सतत तुमच्या बरोबर असू द्या आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जरुरी असेल तेव्हा तेव्हा तिचा वापर करा. आणि भविष्यात जेव्हा कधी अगदी लहानशी जरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर लक्षात ठेवा, हे विझत चाललेले निखारे पुन्हा भडकून आग निर्माण होण्याच्या आतच कृतज्ञतेच्या मदतीने ते विझवा. त्याच वेळी जादूनं तुमचं आयुष्य उजळवून टाका. काय आहे माहिती का, आपल्या भावनिक जडणघडणीमध्ये जर का काही परिवर्तन झालं तर आपोआप नकारात्मकता बाजूला जाणार आहे आणि सकारात्मकता पुढे पुढे येऊ लागणार आहे. जेवढी सकारात्मकता आपण अंगीकारू तेवढा आपोआपच सकारात्मक गोष्टी सगळ्या घडणार आहेत. हीच तर जादूची किमया आहे हे लेखिकेला सांगायचं आहे. म्हणून लेखिका काय म्हणते की चला, आज तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्याच्याविषयी तुम्ही आनंदी नाही आहात, हॅपी नाही आहात. ओके, मग त्या पण लिहून काढा. आणि लिहून काढल्यानंतर त्यातल्या त्यात त्याच्यामध्येच त्याच सिच्युएशनमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं काय आहे ते शोधा. ते पण लिहायला लागा. तुम्ही लिहायला लागला की तुम्हाला सुचेल. आणि याच ठिकाणी तिने एखादी व्यक्ती जर घरामध्ये बेकार म्हणून बसली असेल, जॉबलेस असेल, तरी सुद्धा कोणत्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते हे अतिशय समर्पकपणे आणि सविस्तर तिने सांगितलेलं. आता भावनिक जडणघडणीमध्ये परिवर्तन करायचं सकारात्मक म्हणजे कसं, तर एक साधी गोष्ट आहे की आपल्या विचारांकडे आपण लक्ष ठेवायचं. केव्हा ना केव्हा तरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधीतरी अशी कपाळावर आठी येतेच ना. ती आली रे आली की लगेच स्वतःला विचारायचं की काय विचार चालू आहे आता माझ्या डोक्यामध्ये, आणि तो विचार मला सकारात्मकतेकडे कसा नेता येईल, कृतज्ञतेकडे कसा नेता येईल, असा विचार करून जाणीवपूर्वक विचार बदलून सकारात्मकतेकडे न्यायचा. ही गोष्ट तसं म्हणाल तर अजिबात अवघड नाहीये. फक्त आपण आपल्याच विचारांकडे कधी लक्ष देत नसल्यामुळे, जसं लेखिकेने सुरुवातीला सांगितलंय की आपलं असंच आहे, आपल्या आयुष्यात हे असंच होणार आहे, हे असंच चालायचं वगैरे वगैरे, हा जो ऍटिट्यूड होतो ना त्याच्यापासूनच आपण बाहेर येणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो प्रत्येक वेळेला जेव्हा केव्हा आपल्या कपाळावर आठी येते त्या वेळेला, जेव्हा केव्हा आपल्याला थोडं काहीतरी त्रासिक वाटायला लागतं त्यावेळेला आपण काय विचार करतोय त्याच्याकडे लक्ष द्या आणि तो विचार बदला. क्षणात बदलता येऊ शकतो आपल्याला आणि क्षणात तुम्ही इकडचे तिकडे होऊ शकता. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाऊ शकता, त्याच नकारात्मकतेतून कृतज्ञता शोधता, आणि हेच अपेक्षित आहे. म्हणून माझं तर म्हणणं असं आहे की माझ्या कपाळावर याच्या पुढे चिंतेच्या माध्यमातून कधीही आठी यायला नको आहे, तक्रारीच्या माध्यमातून कधीही एकही आठी कपाळावर माझ्या नको आहे. हा जर निर्धार केला आणि खरोखर त्या पद्धतीने कृतज्ञतेचा जर सराव केला तर आयुष्यामध्ये जादू घडणारच आहे आणि ती घडावी हीच लेखिकेची अपेक्षा आहे.
जादूची कृती क्रमांक 7. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञ का वाटतं ते लिहा. पुन्हा एकदा तुमची यादी वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर जेवढी म्हणून कृतज्ञता त्याबद्दल वाटेल तेवढी वाटू द्या आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. 2. तुमच्या आयुष्यात सर्वात आधी सोडवावीशी वाटणारी अशी अगदी महत्त्वाची वाटणारी एखादी समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा. 3. त्या नकारात्मक प्रसंगाबाबतच्या अशा 10 गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. 4. या यादीच्या शेवटी लिहा उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. 5. फक्त आजच्या दिवसापुरतं काहीही नकारात्मक न बोलण्याचा निश्चय करा. तुम्ही काही नकारात्मक विचार करता आहात किंवा बोलत आहात असं तुमच्या लक्षात आलं तर लगेच जादूच्या जीवनरेखेचा वापर करा. तुम्ही जे बोलणार होता तिथंच थांबा आणि म्हणा पण, कारण म्हणा, यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. 6. रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा.